गुंड शरद मोहोळचा खून मुन्ना उर्फ साहिल पोळेकरनं केला असला तरी या गेमचा मास्टरमाइंड वेगळाच आहे। ज्याने मुन्ना पोळेकरला शरद मोहोळच्या गँगमध्ये घुसवलं, त्यानंतर मोहोळच्या खुनाचा कट रचला। मोहोळला मारण्यासाठी त्याच्याबरोबर राहूनच आरोपीनं रेकी कशी केली हीच आहे आजची क्राईम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। शरद मोहोळची हत्या करण्यासाठी मोहोळ गँगमधल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर बरोबर पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। यात 2 वकिलांचाही समावेश आहे। 20 वर्षांच्या मुन्नाने मोहोळच्या खुनाचा कट रचला नाही, तर तो एक मोहरा होता। मास्टरमाइंड होते नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले। कानगुडे आणि गडले यांच्यातल्या पूर्ववैमनस्यातून मोहोळची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जातंय। पोलिसांच्या रेकॉर्डमध्येही कानगुडे आणि गडले यांच्यातला जुन्या वादाची नोंद सुद्धा आहे। मोहोळचा खून हा फक्त जमिनीच्या वादातून झालेला नाही असा पोलिसांना संशय आहे आणि त्यासाठी पोलिसांनी 2 वेळेस एका मोठ्या गँगस्टरला चौकशीसाठी बोलावल्याची माहिती समोर येते। शरद मोहोळला मारण्यासाठी नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले यांनी कानगुडेच्या भाच्याचा वापर केला, म्हणजेच मुन्ना पोळेकरचा वापर केला। मुन्ना आपल्याला मानतो, आपलं ऐकतोय हे मामाला म्हणजेच नामदेवला चांगलंच माहिती होतं। त्याचाच त्याने वापर केला। मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ यांच्या घरामध्ये सुमारे 200 ते 300 मीटरचंच अंतर आहे। प्लॅनिंगनुसार नामदेवच्या भाच्याने म्हणजे मुन्नाने शरद मोहोळ यांच्या गँगमधल्या आणि त्याच्या जवळच्या असलेल्या मुलांशी आधी जवळीक वाढवली आणि मग दोस्ती केली। हळूहळू मुन्नाचा मोहोळच्या गँगमध्ये प्रवेश झाला होता। मुन्ना शरद मोहोळच्या गँग बरोबर फिरायलाही लागला होता। या दरम्यान मोहोळ जिथे जायचा तिथे आवर्जून मुन्ना हजर राहायचा। सतत दिसणारा मुन्ना मोहोळ गँगमध्ये इन झाला, तसाच तो शरद मोहोळच्या जवळही येऊ लागला होता। मुन्ना अगदी खुबीने मोहोळ गँगमध्ये मिसळून गेला आणि आतला झाला। मोहोळ गँगच्या खास माणसांमध्ये त्याची उठबस सुरू झाली होती। मुन्ना मोहोळ गँगमध्ये शिरकाव करून अवघे 25 दिवसच झाले होते आणि त्याने शरद मोहोळचा गेम केला। मोहोळला पिस्तुलाने मारण्याचं कानगुडे आणि गडले यांनी आधीच ठरवलं होतं। त्यासाठी त्यांनी 3 पिस्तुलं खरेदी केली होती। मुन्नाला त्यांनी शरद मोहोळच्या गँगमध्ये घुसवण्याआधीपासूनच पिस्तूलचं ट्रेनिंग दिलं होतं। साधारण 4 महिन्यांपासून म्हणजे मोहोळ गँगमध्ये येण्याच्या अनेक महिन्यांआधीपासूनच मुन्नाने पिस्तूल चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं होतं। पिस्तुलाचा चांगला सराव झाल्यानंतर मोहोळ गँगमध्ये मुन्नाला प्रवेश मिळाला होता। त्यामुळे गँगमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर मुन्ना नेहमी स्वतःसोबत पिस्तूल बाळगायचा, कारण मोहोळला एकटं गाठून पिस्तुलाने उडवण्याचा त्याचा प्रयत्न होता। पण त्याला ते शक्य झालं नाही, कारण शरद मोहोळच्या गँगमधले लोक त्याच्या अवतीभोवतीच असायचे। आरोपींनी शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची रेकी सुद्धा केली होती। त्यातही त्यांना मुन्नाची मदत व्हायची। शरद कुठे जातो, कोणाला भेटतो आणि त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा अशी सगळी माहिती त्यांनी मिळवली होती। मोहोळच्या दररोजच्या कार्यक्रमाची माहिती मुन्ना आरोपींना देत होता। त्याप्रमाणे मुन्नाने त्या दिवशीही शरद मोहोळच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची माहिती दिली, ज्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता। कानगुडेला ही माहिती मिळाली आणि त्यानंतरच दिवस नक्की केला तो शरदच्या खुनाचा। शरद मोहोळचा खून करण्याचं ठरलं आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी जशाच तसं करायचं देखील ठरवण्यात आलं। त्या दिवशी शरद मोहोळ दुपारी जेवून बाहेर पडला। मोहोळ आपल्या पत्नीबरोबर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी निघाला होता। देवळात निघाल्यामुळे त्याच्याबरोबर त्याच्या सुरक्षेसाठी 2 जण आणि त्या व्यतिरिक्त आरोपींपैकी 1 जण होता। तेव्हा संधी साधून आरोपींपैकी मुन्नाने गोळ्या झाडल्या। त्यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या इतर दोघांनीही मोहोळवर फायरिंग केलं। एकट्यात चाललेल्या मोहोळवर गोळ्या झाडून आरोपी पळून गेले। त्यांना पकडण्यात मोहोळच्या साथीदारांना अपयश आलं, कारण आरोपींच्या हातात पिस्तूल होत्या। यापैकी एका आरोपीनं एका गँगस्टरच्या नावानं घोषणा सुद्धा दिल्या होत्या। त्यामुळे मोहोळची हत्या ही कानगुडे आणि गडले यांनी जुन्या वादातून केली होती का, याचा पोलीस तपास घेतायत। याच्या चौकशीसाठी पोलिसांनी एका जुन्या गँगस्टरला पोलीस स्टेशनला बोलावून 2दा चौकशी केली आहे। मोहोळला मारल्यानंतर गँगस्टरच्या नावाच्या घोषणा आरोपींनी दिल्या होत्या। यावरून पोलिसांना संशय आहे की मोहोळची हत्या ही पुण्यात येत्या दिवसात भडकणाऱ्या गँगवॉरची सुरुवात आहे। जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी अशी शक्यता मोहोळच्या खुनामागे व्यक्त करण्यात येत होती। मोहोळच्या हत्येमागे जुना वाद असला तरी तो जमिनीचा वाद नाही, अशी ही माहिती सध्या समोर येते आहे। साधारण 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा आरोपी लहान होते। त्यावेळी त्यांचं आणि शरद मोहोळचं भांडण झालं होतं। शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती। मोहोळ आणि आरोपी एकाच एरियातले असल्याने शरद मोहोळ आरोपींना नेहमी शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा आणि 4 चौघात त्यांचा अपमान करायचा। शरद मोहोळकडनं होणारा हा सततचा अपमान यामुळे आरोपींच्या मनात राग धुमसत होता आणि त्यानंतरच त्यांनी शरद मोहोळने केलेल्या अपमानाचा बदला घ्यावा असं ठरवलं होतं। मोहोळच्या हत्येमागे हे देखील कारण असू शकतं, असा देखील पोलिसांना संशय आहे। पोलीस सध्या सर्व शक्यतांचा तपास करतायत, कारण जुन्या वैमनस्यातून वाद झाला असला तरी एकमेकांचा काटा काढण्यासाठी पुन्हा असे हल्ले आणि हत्या होऊ शकतात।
नवीन माहिती मिळेपर्यंत पोलिसांच्या हाती शक्यतांशिवाय सध्या तरी काही नाही। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।